शापार चौकार. पहिल्या चेंडूवर अतिशय चांगल्या पद्धतीने चौकार वसूल करून आपल्या फलंदाजीची दमखम दाखवतोय दिगंबर हमने. अतिशय चांगली सुरुवात या ठिकाणी नवगाव संघाला करून दिलेली आहे. सन्माननीय अंकित जी एंकर साहब के हाथों से मैच का खिताब बाबू जयेंद्र बलकावड़े और पुढच्या चेंडूवर चेंडू हवेत आहे. यश त्या ठिकाणी चेंडू खाली येतोय, कोणतीही चूक करत नाहीये, अतिशय चांगल्या पद्धतीने पकडतोय झेल आणि समाप्त होतोय या ठिकाणी दिगंबर हमनेचा खेळ. आपण षटका मारला होता समोरच्या कक्षाच्या वरती, मंडपाच्या वरती मारला होता. त्यासाठी आपल्याला राम हाले यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 160 रुपयाचं बक्षीस आलं होतं, ते आपण घेऊन जायचं आहे. जरूर विकास सर पहली गेंद पर चौबा लगाने के बाद गेंदबाज ने टप्पा चेंज किया और सीधा वाइडिश मिडॉन की दिशा में यश मंगेश मात्रे के हाथों में कैच. गवा बैठे बल्लेबाज दिगंबर हमने. विनोद वाटकर स्ट्राइकर पर बैटर. इस बार देखिए अच्छी गेंद, शानदार गेंद. अच्छी गेंद का सम्मान करो, बुरी गेंद की पिटाई करो. और अलीबाग एक्सप्रेस सुमित सुनील पत्रे शानदार गेंदबाजी करते हैं और पहली गेंद पर चौवा आने के बाद विकेट, दूसरी गेंद डॉट. शानदार मैच, दूसरी फेरी का ये दूसरा मैच हम देख रहे हैं. स्वर्गीय श्री जनार्दन पोषा हाले स्मृति चषक 2025 दूसरा दिन और इस बार गेंद हवा में जरूर. फिर से एक बार देखिए, बाइको चकनी मेवनी देखनी, बाइको अपेक्षा मेवनी बरी. झेल जरूर यहाँ पर छोड़ दिया है, पकड़ो क्या जीतो मैच. परंतु काय माहित आहे, जे जयेश लटचं जे पोझिशन होतं ना, ते कोणत्याही अँगलने वाटत नव्हती की तो झेलसाठी प्रयत्न करतोय. पायांची मुवमेंट झाली नाही. अशा पद्धतीचा जेव्हा झेल येतो ना, त्यावेळेला एक पाऊल पुढे टाकून त्यांनी झेल घ्यायला पाहिजे होता, परंतु तसं झालेलं नाहीये. विनोद यांना नक्कीच जीवनदान मिळालं असं म्हणावं लागेल. विनोद सुद्धा चांगले स्ट्रोक्स मारत असतो. यावेळेला त्याचा स्ट्रोक होता तो थोडासा हवेत होता, धोकादायक ठरू शकला असता, परंतु त्याला जीवनदान मिळालेलं आहे आणि त्याला माहिती आहे जीवनदानाचा फायदा कशा पद्धतीने उचलायचा आहे. धावसंख्या झालेली आहे 5 धावा. सुजय पावशे इज ऑन अ स्ट्राईक. सुमित पत्रेची गोलंदाजी बघूया कशा पद्धतीने पडेल. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, शॉर्ट ऑफ गुडलेन पद्धतीचा चेंडू, अंदाज चुकला सुजयचा आणि चेंडू मात्र निर्धाव गेलेला आहे. रवींद्र चौलकर यांच्या शुभ हस्ते राम हाले यांच्या माध्यमातून कॅश प्राइज 160 रुपयाचं बक्षीस आलं होतं. समोरच्या कक्षाच्या वरती कोण षटकार मारेल त्याला 160 रुपयाचा रोख रक्कम बक्षीस इथं आलेलं आहे. ते प्रदीप हाले हे कशासाठी 160 रुपये दिले ते तुम्ही समजून जायचं आहे. प्रदीप हाले. या स्पर्धेचा आणखी एक नियम असा आहे की गाव टू गाव फॉर्मॅट मधून जे सर्व खेळाडू खेळतात ना, त्यांना आयकॉन म्हणून सुद्धा खेळण्याची संधी आहे. यास 200 रुपयाचं पारितोषिक प्रदीप हाले. 160 ती कशासाठी आहे समजून जायचं आहे आपण. ओके, जरूर विकास सर. एक ओवर की समाप्ति के बाद स्कोर कार्ड पर 5 रन 1 विकेट के नुकसान पर एक चावी सापडली आहे प्रेक्षकांमध्ये. जर स्वतःचे खिशे तपासा आणि ज्यांची असेल त्यांनी आपली ओळख पटवून घेऊन जायचंय. पहिलं षटक अतिशय चांगल्या पद्धतीने हाताळलं सुमेधने. फक्त पहिल्या चेंडूवर चौकार गेल्यानंतर सुद्धा चांगलं कमबॅक केलेलं आहे आणि 5 धावा फक्त त्याने या षटकामध्ये खर्च केलेल्या आहेत. पॅव्हेलियनवर जर कोणी षटकार ठोकला ना, आम्ही बसलोय समालोचन कक्षाच्या वरती, तर कंटिन्यू पारितोषिक चालू असणार आहे 160चं राम हाले यांच्याकडून. यस, उद्यापर्यंत शेवटपर्यंत कधी संपेल तोपर्यंत. पवन कोंडा जी फिर से एक बार गेंदबाजी करते हुए स्कोर कार्ड पर 5 रन 1 विकेट के नुकसान पर. विनोद वाटकर एक जीवन दान के साथ बल्लेबाजी करते हुए स्ट्राइकर पर बैटर. इस बार देखिए आड़े बल्ले से खेल दिया है, बैकवर्ड स्क्वायर की दिशा में फील्डर है वहां पर आशंक साखरकर.
थल गांव के खत्री नाम से जाने जाते हैं, शानदार फील्डिंग गेंदबाजी उन्होंने काफी प्रभावित किया है। इस बार 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर आगे बढ़ता हुआ 6 रन स्कोर कार्ड पर 1 विकेट के नुकसान पर चालू मुकाबला हृदय 11 सारसोली पुरस्कृत नौगांव विपक्ष माऊ 11 एकविरा थल, ये दोनों टीम के दरम्यान क्रिकेट का बैटल। APLचं पर्व पहिलं जे झालं होतं ना नांदाईपाड्याच्या मैदानात, त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा पारितोषिक पटकावलं होतं ते अशांक साखरकर यांनी, आणि दुसऱ्या पर्वामध्ये सुमित पत्रे उत्कृष्ट गोलंदाज झाला होता। आता पवन कोंडाजी तिसरं षटक घेऊन दुसरं षटक घेऊन आलेलं आहे। धावसंख्या धावफलकावर आहे 6। सुजय पावशे इज ऑन स्ट्राईक आणि सुजय पावशेच्या बॅटमधून अतिशय चांगला देखणा फटका बघायला मिळतोय। चेंडू डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये सीमारेषा पार आलेला आहे। या 6 धावा आल्यानंतर मात्र आपण धावफलकाला थोडासा आकार आलेला बघतोय। 12 धावा डबल फिगर्स मध्ये धावसंख्या पोहोचतोय। ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू होता पवन कोंडाजीचा, तिथून खदेडून बाहेर काढला आणि बरोबर त्याला टोळावून दिला, परंतु पुढच्या चेंडूवर सुद्धा अतिशय चांगल्याच पद्धतीने इट्स अ कन्झिक्युटिव्ह अप्रतिम दर्जाचा अप्रतिम असा देखणा षटकार। दो गेंदों पर 2 छक्के लगाने के बाद टीम का स्कोर जा पहुंचा है 18 रन। अनुष्का भाभी के हीरो आज जरूर आरसीबी का मुकाबला है। सुमित पाटिल को 7:30 के बजे के बाद कोई कॉल नहीं करेगा, कोई डिस्टर्ब नहीं करेगा, क्योंकि आरसीबी का मैच है, आरसीबी को फॉलो करते हैं। पर एक बार भी जेसीबी उनके गांव नहीं आया है। इस बार डॉट लगातार की 2 गेंदें छक्के लगाने के बाद टीम का स्कोर 18 रन। पवन कोंडाजी फिर से एक बार अपने छोर की ऑन हैट्रिक, बल्लेबाज सुजय पावशे। इस बार देखे टप्पा थोड़ा सा चेंज करते हुए वहां पर फील्डर थे हसनैन हनीफ कुरैशी 22 के रूप में 1 रन प्राप्त करते हुए इस 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी, स्कोर जा पहुंचा है। तनया भाभी के हीरो जर्सी नंबर 19 उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए। ही सूझबूझ बरी केली अशी असायला पाहिजे। 2 षटकार आले होते, 22 घ्यायचा चान्स भेटला, लगेच स्ट्राईक रोटेट केला, ही महत्वपूर्ण आहे। स्ट्राईक रोटेट होणं सुद्धा महत्वपूर्ण आहे, जेणेकरून गोलंदाजाला स्थिर स्थावर होण्याची संधी मिळत नाहीये। पवन कोंडाजीवर सुद्धा अशा प्रकारचा हल्लाबोल केलेला आहे। पहिला षटक अतिशय चांगल्या पद्धतीने गेल्यानंतर दुसऱ्या षटकात चांगला कमबॅक केलाय नवगावच्या खेळाडूंनी। आणखी एक या षटकामध्ये बघा अतिशय जबरदस्त असा डीप मिड विकेट आणि डीप काऊ कॉर्नरचा जो क्षेत्र आहे ना त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमारेषा पार षटकार। घेत राहतो, परंतु ज्या वेळेला त्याला माहिती आहे हा चेंडू आपण पिटाळून लावू शकतो त्याच चेंडूवर बरोबर आघात करतो। तशाच पद्धतीने हा चेंडू काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून मारला 6 धावांसाठी। युट्यूबच्या स्टँडवर कोणत्याही स्टँडवर जर फटका लगावला गेला षटकार तरी 200 रुपयांचं पारितोषिक असणार आहे। सन्माननीय श्री राम पोषा हले यांच्याकडून। जनार्दन अप्पा यांचे भाऊच नाही आहेत फक्त, तर ते यारों के यार होते, जिवलग दोस्ती तेरी मेरी यारी, तशा पद्धतीने जानू रामची यारी संपूर्ण जगात प्रचलित होती आणि ती यारी शेवटपर्यंत अशीच राहील। जरी त्यातला एक खेळाडू ज्या साईडला बाजूला झाला असला तरी ती यारी शेवटपर्यंत तशीच राहणार आहे। धावसंख्या झालेल्या धावफलकावर आपण बघतोय 25 धावा। दुसऱ्या षटकाची समाप्ती झाली। या दुसऱ्या षटकात हल्ला बोल केला होता तो पवन कोंडाजीवर, तब्बल 20 धावा फटकावल्या गेल्या, त्यामध्ये 3 उत्तुंग षटकारांचा समावेश। जरूर यहाँ पर पवन कोंडाजी पिछले मैच में शानदार गेंदबाजी की थी, पर इस मैच में मेरे प्यार को बेवफाई का इनाम दे गई, मेरे दिल में यादों का पैगाम दे गई। मैंने कहा मेरे दिल में दर्द है जाने मन तेरे बिना, जाते जाते बेवफा झंडू बाम दे गई। दोनों बल्लेबाजों ने उस गेंदबाज को झंडू बाम लगाने पर मजबूर किया। आवश्यकता थी, रनों की अधोगति थी, उसे प्रगति में बदलते हुए दोनों बैटर सुजय पावशे और विनोद वाटकर नाम की तरह गेंदबाज की वाट लगाते हुए इस बार मिस्टर ISPL आर्यन खारकर।
और इस बार देखिए आर्यन खारकर आला आणि त्याचं स्वागत केलंय सुजयने. अतिशय दिमागदार स्ट्रोक बघायला मिळाला. चेंडू जातोय डीपी विकेटच्या डोक्यावरून. अतिशय अप्रतिम असा हा मॅग्निफिसंट शॉट, षटकार. मात्र सुजयला अतिशय चांगली लय सापडलेली आहे. अचूक त्याची नजर चेंडूवर या विकेटवर स्थिर झालेली आहे. तो बघतोय टप्पा कशा पद्धतीचा आहे, तो चेंडू उडतोय कसा, बाउन्स कसा होतोय, त्याला पूर्ण त्याने अंदाज घेतलेला आहे या विकेटचा. आता आर्यन आला, त्याला स्थिर स्थावर व्हायच्या अगोदरच त्याने आक्रमणाला सुरुवात केली त्याच्यावर. पहिल्या चेंडूवर 6 धावा काढल्या आणि त्याच्यावर तो थोडासा प्रेशर बिल्ड केलेला आहे, दबाव निर्माण केलेला आहे. धावसंख्या झालेली आहे ती 31 धावा, जी पहिल्या षटकात फक्त 5 होती. आता मात्र धावसंख्येला आकार आलेला आहे आणि धावफलकावर आपण बघतो 31 धावा तब्बल लागलेल्या आहेत. या 4 षटकांमध्ये जर 50 पर्यंत धावा गेल्या ना, तर ह्या विकेट्सवर धावा काढणं तसं अवघड सुद्धा जाते, जेवढं सोपं आहे तेवढंच. चांगला चेंडू, परंतु तेवढ्याच चांगल्या कल्पकतेने खेळतोय. चेंडू बॅकवर्ड पॉइंटच्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जातोय. चेंडू एक बॅकवर्ड पॉइंट आणि बॅकवर्ड डीप गल्ली त्या क्षेत्रामध्ये चेंडू गेला. चांगलं क्षेत्ररक्षण सुमेध पत्रेचं त्या ठिकाणी. एकापेक्षा जास्त धावा मिळणार नाहीत याची त्याने दक्षता घेतली. अतिशय चपलाईने फेक सुद्धा केली आणि सिंगल मध्ये त्यांना फक्त समाधान मानावं लागलेलं आहे. धावसंख्या 22. स्कोर कार्ड पर 32 रन 32. जरूर यहाँ पर जबकि शानदार बल्लेबाजी करे दोनों बैटर. हृदय 11 सारसोली पुरस्कृत नौगांव टीम. दूसरी फेरी का ये दूसरा मैच माऊ 11 एकवीरा थल विपक्ष हम देख रहे हैं. जबकि 32 रन स्कोर कार्ड पर आईएसपीएल के गेंदबाज आर्यन खारकर के ऊपर अटैक करते हुए दोनों बैटर. क्या टारगेट सेट किया जाएगा इस बार? मंजिल मिले ना मिले ये तो मुकद्दर की बात है, पर हम कोशिश ना करें ये गलत बात है. इस बार देखिए सुमित पत्रे खुद डीप कवर पॉइंट की दिशा में खड़े रहने का प्रयास कर रहे हैं और विनोद वाडकर स्ट्राइक एंड पर फील्डिंग का रिस्ट्रिक्शन को चेक करने के बाद अपने बल्लेबाजी के लिए तैयार होते हुए गेंदबाजी करेंगे फिर से एक बार आर्यन संतोष खारकर. ओहो, इस बार जल में डालने की कोशिश खोद कर खेला. ऑन साइड में फील्डर है वहां पर यश मंगेश मात्रे. फील्ड करेंगे तब तक 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ स्कोर में बढ़ोतरी. स्कोर जा पहुंचा है नताशा भाभी के हीरो जर्सी नंबर 33 हार्दिक पांड्या. स्कोर कार्ड पर आते हुए 3 करोड़ को चूना लगाने वाली भाभी नताशा भाभी. स्कोर कार्ड पर आते हुए 33 रन. फिर से एक बार 1 विकेट के नुकसान पर. चांगलं कमबॅक केलं या वेळेला. पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर मात्र यश आर्यन खारकरने चांगलं कमबॅक केलेलं आहे. नंतरच्या 3 चेंडूंवर सिंगल्स त्याने खर्च केलेले आहेत. 34 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 3 निगेटिव्ह बॉलसाठी, म्हणजे निगेटिव्ह म्हणजे वाईड बॉल टाकले, एक निगेटिव्ह पारितोषिक आहे. एखादा गोलंदाज जर लगातार 3 वाईड बॉल टाकेल त्याच्यासाठी 200 रुपयांचं पारितोषिक राम पौशा हले यांच्याकडून देण्यात आलेलं आहे, देण्यात येणार आहे. फिर से एक बार आर्यन. ओहो, इस बार देखिए आड़े बल्ले से खेलने का प्रयास. बल्ले का भारी सिरा लगने के बाद गेंद ऑन साइड में. फिर से एक बार यश मंगेश मात्रे गेंद को गैदर करेंगे, रोकने में कामयाब पेट्रोलिंग करते हुए. 1 रन के साथ स्कोर पे बढ़ोतरी. स्कोर आगे बढ़ता हुआ 35 रन स्कोर कार्ड पर. अच्छी बल्लेबाजी यहाँ पर सुजय पाव से. एक तरफ से जिस तरह से बाजी प्रभु पावन खिंडे लड़ रहे थे ना, उसी तरह से यहाँ पर सुजय पाव से बल्लेबाजी करते हुए अतिशय चांगल्या पद्धतीने दोन्ही फलंदाज खेळतात. ज्या वेळेला मोठे स्ट्रोक्स येतात नाही ना, त्यावेळेला सिंगल घेऊन स्ट्राईक मात्र रोटेट ठेवली दोन्ही फलंदाजांनी. कारण डॉट ठेवले की धावसंख्या त्याच ठिकाणी थांबते, परंतु तब्बल 4 सिंगल सुद्धा घेतलेत एक षटकार आल्यानंतर. या वेळेला जोरकस मारण्याचा प्रयत्न. चेंडू लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 बाउन्स, सीमा रेषा पार, चौकार. शरद खंडेराव जे आहेत ते कौतुकांचा वर्षाव करतात. त्यांना समालोचन आपलं इथलं खूप आवडलेलं आहे. ते वारंवार करतात की आपण जी माहिती देतात ती अतिशय चांगली आहे. धन्यवाद. आमची अशीच हौसला अफजाई करत जा. आम्ही सुद्धा आपणापर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत राहू.
बघता बघता 3 षटकांची समाप्ती झालेली आहे आणि 39 धावा धावफलकावर लागल्या आहेत. 13ची सरासरीने हा संघ पुढे जाताना दिसतो आपल्याला. 39 रन्स ऑन द स्कोर बुक. अतिशय पहिला फलंदाज बाद झाल्यानंतर या दोन्ही फलंदाजांनी चांगली बाजू सांभाळलेली आहे फलंदाजीची आणि अतिशय चांगल्या पद्धतीने 13च्या सरासरीने 39 धावांपर्यंत नवगाव संघाला पोहोचवलेलं आहे. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक, स्लॉग ओव्हर. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा काढण्याची अपेक्षा प्रेक्षकांकडून आणि त्यांच्या संघ सहकार्याकडून केली जाते. परंतु त्याचबरोबर गोलंदाजी करणाऱ्या संघाला सुद्धा माहिती आहे की हे शेवटचं षटक आहे, कमीत कमी धावा या षटकात देऊया. 50 पर्यंत धावसंख्या पोहोचली तर ती अवघड होऊ शकेल. त्या दृष्टीने श्रेयस गोलंदाजीला आलेला आहे. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करेल. समोर फलंदाज आहे तो म्हणजे विनोद वाटकरे. इस बार शेष की पहली गेंद के ऊपर विनोद वाटकरे. जीवनदान मिला जयेश लट. मुझको राणा जी माफ करना, गलती मारे से हो गई. और इस बार फुल टॉस गेंद थी, एलिवेशन देना चाहते थे, गेंद थोड़ी सी हवा में रही और यश यहां पर शानदार कैच लपकते हुए. कोई कर आपकी जिंदगी में खुशी कभी कम न हो, आपकी जिंदगी में खुशी कभी कम न हो. भगवान आपको ऐसी आइटम दे जो दबंग के मुन्नी से कम न हो. इस बार स्कोर कार्ड पर स्कोर जा पहुंचा है 45 रन. गेंदबाजी करते हुए श्रेयस पत्रे, शानदार गेंदबाजी, कमाल की गेंदबाजी. 45 रन स्कोर कार्ड पर लग चुके हैं. न्यू बैटर मैदान पर द लेजेंडरी क्रिकेटर कमलाकर दादले. इस नाम में भी दहशत है विकास सर. आज 45 प्लस या 50 के प्लस के खिलाड़ी होंगे पर अभी भी उनका क्रिकेट ऑन है. आज प्रैक्टिस का अभाव नहीं है, डेली खेलते हैं. बल्लेबाज है कमलाकर दादले. इस बार स्ट्रेट ड्राइव खेल दिया, ऑन साइड में फील्डर है वहां पर. जब तक फील करेंगे भाग मिल्का भाग. और इस बार देखिए दोनों जवानी के मस्ती में चूर. न तेरा कसूर न मेरा कसूर, न तूने सिग्नल देखा न मैंने सिग्नल देखा. क्रिकेट की परिभाषा में एक्सीडेंट और डीजे को मौका. आणि तंबूच्या आश्रयाला निघून गेलेला आहे. नवीन फलंदाज येतोय, आणखी एक जबरदस्त असा नवगाव गावातील धडाकेबाज असा फलंदाज उंचपुरा विघ्नेश राकेश कटोर.
विघ्नेश राकेश कटोर एक हार्ड हिटर खिलाड़ी, आज उनका मौका इस प्रतियोगिता में किस तरह से बल्लेबाजी करेंगे। भैरवी का षटक जिसे कहा जाता है, स्लॉग और डेथ और स्पेशलिस्ट। ओहो, फिर से एक बार देखिए जड़ में डालने की कोशिश। वाटर के बिना जीवन नहीं कटता, स्कूटर के बिना सफर नहीं कटता। अब तो ऐसा हाल हो गया यारो क्रिकेट का कि यॉर्कर के बिना सम्मान नहीं मिलता। और वही यॉर्कर डालने की कोशिश की, ब्रह्मास्त्र का इस्तेमाल किया गेंदबाज श्री सुनील पत्रे ने, कमाल की गेंदबाजी। 47 धावा धाफलकावर लागलेल्या आहेत। शेवटचा चेंडू या इनिंग्स मधला कशा पद्धतीने सुजय या ठिकाणी आघात करेल का चेंडूवर, कारण शेवटचा चेंडू आहे त्याला माहिती आहे, परंतु श्रेयस सुद्धा एक खासियत आहे। अतिशय चांगली पद्धतीने फलंदाजी अद्यापर्यंत सुजयकडून बघायला मिळालेली आहे। शेवटच्या चेंडूवर काय घडणार आहे। 47 धावा धाफलकावर आहेत। चांगला चेंडू होता, आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा बाहेर निघतोय, पॅडवर आदळतोय का बघूया पंचांचा काय इशारा येतोय। बॅटची कडा घेऊन चेंडू पॅडवर आदळला होता। शेवटच्या चेंडूवर एक धाव झाली आणि 48 धावा तब्बल धावपळकावर लागल्यात। तसा बघितल्या तर 48 धावा या चॅलेंजेबल धावसंख्या आहे या मैदानावर। 49 धावांचं लक्ष्य आहे, परंतु समोरचा संघ सुद्धा तोडीस तोड संघ आहे, त्यांना रोखणं खरोखर आव्हानात्मक असेल, परंतु हे आव्हान नावगावच्या गोलंदाजांना पार करून दाखवावं लागेल। आणि त्याच पद्धतीने थळच्या खेळाडूंना सुद्धा हे 49 धावांचं लक्ष्य गाठताना जयेश सुरेकर, सुजय पावशे यांच्या गोलंदाजीचा सामना करावा लागेल। आणि त्याच वेळेला थळ नवगाव यात गोलंदाज आणि फलंदाजांमधील द्वंद्व बघायला नक्कीच थेरोंडा रेवदंडाच्या प्रेक्षकांना अतिशय बहारदार मजा नक्कीच येणार आहे। इथे बाईकची चावी सापडलेली आहे, खिशे तपासा आपापले। होंडा गाडी आहे, पॅशन प्रो गाडीची चावी इकडे सापडलेली आहे। कोणाची असेल ते त्यांनी व्यासपीठात येऊन घेऊन जायचं आहे। और जरूर यहाँ पर स्कोर जा पहुंचे 48 रन, 50 रनों का टारगेट। अजय चौलकर, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई, तेरी सूरत मेरे दिल में ऐसे बस गई, जैसे मेरे घर के दरवाजे में कोई भैंस फंस गई। फूल खिलने से पहले, बाहर आने से पहले फिजा आ गई, बाहर आने से पहले फिजा आ गई, और फूल खिलने से पहले बकरी खा गई। हार कर जीतने वाले को बाजीगर कहते हैं। एक गेंद और 3 रनों की आवश्यकता थी। अजय चौलकर, आपके खिलाड़ी ने की नहीं गलती, जो 5वें गेंद पर चौवा छोड़ा और उसका फायदा हुआ। इसलिए क्रिकेट में कहते हैं पकड़ो कैच जीतो मैच, पकड़ोगे कैच तो बोलेंगे झकास, और छोड़ोगे कैच तो होगा सत्यानाश, जिसे मराठी में वाठोला कहते हैं। पटापट सामना घ्यायचा, अजून एक याच्यानंतर सामना होणार आहे। यस, भाईजान को यहाँ पे इनाम आता हुआ, सम्मानीय राम पोशा हले, इनकी जानिब से 200 रुपए का कैश प्राइज यहाँ पे आता हुआ। धन्यवाद राम जी। और विकास सर, मैं कहना चाहूंगा उमटे का मैदान, और उस उमटे के मैदान पर रामराज विभाग प्रीमियर लीग की टूर्नामेंट ही, और पहले अंपायर थे जिनके माध्यम से 3 साल पहले की बात है, और वो कारवा फिर से चालू था मेरे साथ। पर पहली बार अपने अलीबाग तहसील से जिस अंपायर ने मुझे बख्शिश दिया था 100 रुपए का कैश प्राइज होने पे, वो थे सम्मानीय राम हले सर। हमारी मजाक चलती है, पर मैं आजकल उन्हें अक्सर गुरु मानता हूँ। ऐसे सम्मानीय राम हले सर, इनकी जानिब से 200 रुपए का कैश प्राइज है। तो उनके लिए कहना चाहूंगा, जिसने दी है जिंदगी उसका साया भी नजर नहीं आता। यूं तो भर जाती है झोलियां, मगर देने वाला नजर नहीं आता। अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी सामना आपण बघतोय, स्पर्धा संपन्न होताना बघतोय। श्री गणेश लक्ष्मणशील आणि सन्मित्र मात्र यांची जोडी आली, परंतु गोलंदाजीसाठी कोण आले बघा।
सुजय पावशे ज्याने पूर्ण 4 षटका खेळली पूर्ण या मैदानावर दमछाक झालेली आहे, तरी सुद्धा आपल्या संघासाठी पुन्हा पहिलं षटक टाकण्यासाठी तो आलेला आहे. सलाम त्याच्या या जिकरी वृत्तीला. अतिशय जबरदस्त असं हे ॲथलेटिझम त्याच्या माध्यमातून बघायला मिळते. पूर्ण 4 षटक तो मैदानामध्ये होता, त्यामध्ये त्यांनी अतिशय चांगली बहारदार कामगिरी सुद्धा केली. जवळजवळ 3 षटकारांच्या साहाय्याने आपल्या संघाची 10 चेंडूंमध्ये 25 धावा त्याने आपल्या संघासाठी जमा केल्या आणि पुन्हा गोलंदाजीची धुरा सांभाळण्यासाठी सुद्धा तो पहिल्या षटकामध्ये या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. इसीलिए तो कहते हैं ना, बुलबुल के पैरों में बाज नहीं होते, कमजोर और बुज़दिलों के दिलों में राज नहीं होते. जिन्हें पड़ जाती है झुककर चलने की आदत, उनके सिरों पे कभी ताज नहीं होते. और यहाँ पर ताज लेना है तो जरूर कोशिश करनी होगी. पहली गेंद फुल टॉस गेंद ऑन ड्राइव लॉन्ग ऑन बाउंड्री लाइन के बाहर. तो रूप की रानी मैं हूं तेरा हैंडसम राजा, अब देर न कर बाउंड्री लाइन के बाहर आजा. गेंद लक्ष्मण सिंह का ट्रेडमार्क स्ट्रोक चौका. भाभी के हीरो जर्सी नंबर 14 संजू सैमसन स्कोर कार्ड पर पावर प्ले के हार्ड हिटर खिलाड़ी नागेश लक्ष्मण सिंह. आवश्यकता है 30 यार्ड सर्कल का फायदा उठाते हुए इस बार फील्डिंग रिस्ट्रिक्शन विकास सर चेंज करते हुए. तिन्ही चेंडू आपण बघितले ओव्हरपिच पद्धतीचे चेंडू होते, परंतु या वेळेला सफल होऊन खेळण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. जयेश सुरेकर त्याच्या हातामध्ये चेंडू गेला स्क्वेअर लेगला आणि धावसंख्या मात्र वाढू शकत नाहीये, वाढलेली नाहीये. अतिशय चांगलं चुस्त तंदुरुस्त असं क्षेत्ररक्षण, परंतु पहिल्याच 3 चेंडूमध्ये 14 धावा आल्यानंतर नागेशने मात्र आपले मनसुबे स्पष्ट केले होते. तिन्ही ओव्हरपिच डिलिव्हरी होती. पहिला फुल टॉस होता, त्यानंतर ओव्हरपिच, आणखी एक ओव्हरपिच, 2 चौकार 1 षटकाराच्या साहाय्याने धावसंख्येत वाढ झाली होती. परंतु या वेळेला खाली क्षेत्र बघितलं मी ऑन साइडचं आणि नोचा सुद्धा इशारा आलेला आहे. 1 धाव काढलेली आहे. चेंडू जोपर्यंत अनुज राऊत यांच्याकडून फील्ड होईल तोपर्यंत दोन्ही फलंदाजांनी पळून दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली. धावफलकामध्ये 3 धावांची अतिरिक्त वाढ होते. 1+2. हमें तो अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, हमें अपनों ने लूटा गैरों में कहा दम था, मेरा पाँव भी गिरा जहां चूना कम था. ओवर स्टेप यहां पर ऑफिशियल अंपायर का इशारा. तेरे इश्क की बॉलिंग ने मेरे दिल का विकेट गिरा दिया, पर तकदीर तो देखो तेरा बाप अंपायर था, मेरे बॉल को नो बॉल देकर फ्रीड बना दिया. उगड़ा डोले पहाने चेंडू आहे फ्रीड. और टीम का स्कोर जहां पहुंचा है ईशा नेगी भाभी के हीरो जर्सी नंबर 17 ऋषभ पंत स्कोर कार्ड पर आते हुए. फ्रीड का मौका. 17 धावा तब्बल धावफलकावर लागलेल्या आहेत. पहिल्याच षटकामध्ये आक्रमण मोडलेलं आहे ते नागेश शीद याने. सुजय पावशेवर हल्ला केलेला आहे आणि हल्ला बॉल या ठिकाणी फ्री हिटचा फायदा होतोय का बघायचं आपल्याला. 1 धाव तर मिळालेली आहे. दुसरी धाव काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव सहजरित्या पूर्ण केलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने धावसंख्येत वाढ होत चाललेली आहे. धावसंख्या झाली 2 ने वाढून 19 धावा. 19 रन तनया भाभी के हीरो उमेश यादव स्कोर कार्ड पर आते हुए. अच्छी शुरुआत यहाँ पर बैटर नागेश लक्ष्मण सिंह, जबकि यहाँ पर एक टारगेट सेट किया है. 49 रनों का टारगेट सेट करते हुए पहले बल्लेबाजी करते हुए नौगांव टीम थर्ड टीम के सामने.
इस बार देखिए मिड ऑफ की दिशा में खेल लिया फील्डर, यहां पर ये दिल मांगे मोर, वंस मोर, यह आया बल्लेबाज के बल्ले से 4 डीजे मास्टर। आणि नवोदित जे खेळाडू आहेत ना त्यांना दाखवून दिलेलं आहे की सर्कलमध्ये म्हणजे पॉवर प्ले जेव्हा चालू असते त्यावेळेला कशा पद्धतीने खेळायचं. फिल्डर ज्या ठिकाणी आहेत ना त्या ठिकाणचं भरपूर क्षेत्र खाली आहे की 2 क्षेत्ररक्षक जे आहेत ते संपूर्ण सीमारेषा अडवू शकत नाहीये. त्यामुळे ज्या ठिकाणी खाली क्षेत्र आहे त्या ठिकाणी मारा, त्यामुळे तुमची विकेट सुद्धा जाणार नाही आणि तुम्हाला धावा सुद्धा मिळतील. अशा पद्धतीची फलंदाजी बघायला मिळालेली आहे ती नागेश शीतकडून. अतिशय जबरदस्त तडाखेबंद फलंदाजी करत त्याने 7 चेंडूंचा सामना केला आणि तब्बल 23 धावा पटकावलेल्या आहेत. अप्रतिम फलंदाजी या ठिकाणी नागेश शीतकडून बघायला मिळालेली आहे. फ्रंटवर घेऊन आलेला आपल्या संघाला डावखुरा गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजीसाठी तो जयेश सुरेकर लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू शॉर्ट ऑफ गुड लेन पद्धतीचा आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू ऑन साईडला घेताना चेंडू मात्र निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते या ठिकाणी. डावरा विरुद्ध डावरा म्हणजे डावखुरा विरुद्ध डावखुरा, लेफ्ट हँडेड वर्सेस लेफ्ट हँडेड असंच चित्र या ठिकाणी बघायला मिळते. यस एब्सोल्युटली. फिर से एक बार जय सुरेकर गेंदबाजी करेंगे स्ट्राइक पर लेफ्ट आर्म बैटर. ओहो इस बार देखे जिस दिशा से गेंद ईसन मित्र मात्र उस तरह से उसे फ्लो किया, गेंद को ढकेल दिया, फील्डर है, फील्ड करेंगे, 1 रन लेने का मौका. 1 रन के साथ स्ट्राइक रोटेट की. स्ट्राइक पर बैटर नागेश लक्ष्मण सिंह जो पावर प्ले की ओर में सर आपने जिस तरह से वर्णन किया कि शानदार बल्लेबाजी करते, जहां पर फील्डिंग रिस्ट्रिक्शन नहीं होता है वहां पर गैप ढूंढकर रन बनाते हैं. पहले मैच में भी उन्होंने शानदार बल्लेबाजी की थी, अपने रनों की अधोगति को प्राप्त किया था. वही बैटर नागेश लक्ष्मण सिंह 24 रन स्कोर कार्ड पर. जयेश सुरेकरची गोलंदाजी आहे ना हे उजव्या फलंदाजांसाठी नेहमी डोकेदुखी ठरत आलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय हा चेंडू सुद्धा अतिशय चांगला चेंडू. आधीच प्री डिटरमाइंड केलं होतं की मी डावखुऱ्या हाताने मारेन, परंतु डावखुरा फलंदाज समोर आहे, त्याला सुद्धा 2 चेंडूंमध्ये व्यवस्थित मोठा स्ट्रोक्स मारता आला नव्हता. राईटीने मारण्याचा प्रयत्न केला लेफ्ट हँडेड साईडला, परंतु तरी सुद्धा त्याला यश प्राप्त झालं नाही. आणखी एका निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता झाली. पिछले मैच के बाद मैच फिर से एक बार गेंदबाजी करते हुए कमाल की गेंदबाजी. ओहो इस बार और पिच गेंद खाली क्षेत्र मिड ऑफ बॉर्डर लाइन के पार, स्वीपर बॉर्डर लाइन के पार जाती है सीमा पार. फिर से एक बार शानदार चौकार. बच्चे में 14 गेंदे और 21 रनों की आवश्यकता है. शानदार बल्लेबाजी, तोड़फोड़ बल्लेबाजी, नागेश लक्ष्मण सिंह बल्लेबाजी करते हुए. भोलानाथ भैया खुश हुआ. लगातार 2 गेंदों पर 2 छक्के लगाने वाले बल्लेबाज के लिए 100 रुपए का कैश प्राइज. भोलानाथ भैया आज धंदा भोलानाथचा चांगला झालेला आहे. भैया खुश हो गया है म्हणून 2 षटकार लगातार लगावले तर त्यांना 100 रुपयांचं पारितोषिक असणार आहे भोलानाथ भैया यांच्याकडून. परंतु नागेश शीत पुन्हा तीच चूक करतोय. रिव्हर्स स्विफ्ट अटेम्प्ट केला होता, मारण्याचा प्रयत्न चांगला होता, परंतु जयेश सुद्धा कौतुक. पुन्हा एकदा या ठिकाणी खाली गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू येतोय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मात्र मिळते जोपर्यंत लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक विनोद वाटकरे पोहोचेल. या शेवटच्या चेंडूवर 1 धाव आली आणि दुसऱ्या षटकाची समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे 29 धावा, 29 रन्स. येणारी 2 षटकं, 12 चेंडू, 20 धावांची आवश्यकता आहे. सामना अद्यापही संपत नाहीये. या ठिकाणी चुरशीचा होणार आहे यात कोणतीही शंका नाहीये, परंतु विजय मार्तन ठेरोंडा संघाचा कर्णधार यश जंगली हळूहळू तुझा पाय उठव आणि या समालोचन कक्षाच्या जवळ येऊन थांबव. यस एब्सोल्युटली, क्योंकि अभी इसके बाद क्वालिफाई का मैच है. जो जीतेगा वो अंतिम 3 में प्रवेश करेगा. और इस बार देखिए बच्चे में 12 गेंदे और 20 रनों की आवश्यकता है. गेंदबाजी के लिए आते हुए गेंदबाज तृप्तेश सुरेकर भी एक पुराने गेंदबाज. तृप्तेश सुरेकर म्हणजे एक ब्रह्मास्त्र नवगाव मधलं. दोन्ही हाताने दोन्ही बाजूला वळवण्याची हातोटी, त्याची बॅटिंग बॉलिंग दोन्ही क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारा हा ओमसाई नवगावचा खेळाडू आज आपण नवगाव संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतोय. राईट आर्म ओव्हर द विकेट नागेश शीत साठी त्याचा पहिला चेंडू.
परंतु नागेशचं कौतुक करावं तेवढं थोडं. इनसाइड आउटचा हा फटका, चेंडू जातोय डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये, सीमारेषा पार, अप्रतिम दर्जाचा. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजन खाली होतं, त्याचा पुरेपूर फायदा उचलला आणि या षटकारांची संघाची जे इक्वेशन होतं ते मात्र पूर्णपणे बाजूला झालेलं आहे, दूर झालेलं आहे. 11 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता आहे. अतिशय चांगली फलंदाजी नागेश शीत कडून. खराब चेंडू, त्याचा पुरेपूर समाचार. चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून, खूप खूप लांब पल्ल्याचा येतोय. इट्स अ ब्युटिफुल ह्यूज अँड हँडसम षटकार. और 7 रनों की आवश्यकता है. होय, 2 चेंडूंवर लगातार 2 षटकार सुद्धा आलेले आहेत. आणि भोलानाथ भैया, तुझा शब्द स्वीकारलेला आहे. 100 रुपयांचं पारितोषिक नागेश शीत याने घेतलेलं आहे आणि त्याचं सरबत त्यांना नंतर दे. जरूर यहाँ पर लगातार की 2 गेंदों पर 2 छक्के लगाते हुए इस बार देखिए ऑफ स्टंप के काफी बाहर. इस बार डालने का प्रयास किया था वाइड यॉर्कर, बल्लेबाज वाइट समझकर छोड़ दिया था, पर इस बार गेंद अंदर आई. टप्पा गिरने के बाद सीधा विकेट कीपर के दस्तानों में डॉट गेंद की मोहर लगती हुई. स्कोर रुका हुआ गुण लेखक सर बतलाते हुए 42. आयशा मुखर्जी भाभी के हीरो शिखर धवन. फुल टॉस गेंद, फिर से एक बार. जली को आग कहते, बुझी को राख कहते, जिसके बल्ले से छक्के निकलते हैं उसे नागेश लक्ष्मण शीत कहते हैं. पुरस्कृत नवगाव टीम. बबल्या, कोणाकडून उडवतेस टॉस? कोणाकडून उडवतेस? सन्माननीय अशोक नाईक यांच्या शुभ हस्ते नेक्स्ट मॅचचा नाणेफेक उडवण्यात येणार आहे. तसेच मॅन ऑफ द मॅच ही त्यांच्या शुभ हस्ते सन्माननीय अशोक नाईक